तर आज आपण जरासुद्धा बेसन पीठ न भाजता अतिशय वेगळ्या आणि साध्या सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या अचूक प्रमाणामध्ये हे बेसनाचे लाडू पाहणार आहोत. तर तुम्ही म्हणाल बेसन पीठ न भाजता लाडू कसे तयार होतील? तर हो, अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे. बेसन पिठाचे लाडू बनवायचं म्हटलं की बेसन पीठ भाजण्यासाठी भरपूर वेळ जातो आणि हातसुद्धा दुखतात. त्यामुळे अतिशय साध्या आणि सोप्या नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण दाणेदार टेक्स्चरचे हे लाडू पाहणार आहोत. अगदी एकमेकांवर जरी तुम्ही हे लाडू ठेवले तरी ते अजिबात बसत नाही किंवा रेलत नाही. तुपाचं अगदी योग्य प्रमाण आपण इथे आज वापरलेलं आहे आणि अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात हे लाडू तयार केलेले आहे. तर व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडू बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हरभरा डाळ. तर इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण हे लाडू तयार करणार आहोत. तर डाळ सुरुवातीला स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे. त्यामध्ये जी काही किड्याची डाग वगैरे लागलेली डाळ असेल ती काढून टाकायची आहे. आणि हा जो मी कप दाखवते ह्या कपाने जर ही डाळ मोजली तर बरोबर 4 कप ही डाळ इथे भरलेली आहे. तर डाळ सुरुवातीला मी स्वच्छ निवडून साफ करून घेतलेली आहे. त्यानंतरच आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत. जर तुम्हाला 1 किलो डाळीचे हे लाडू तयार करायचे असतील तर तुम्ही 1 किलो डाळ इथे सुद्धा वापरू शकता. त्याचेसुद्धा अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात. चला तर मग आता पुढची कृती पाहूयात. तर इथे गॅसवर एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धा कप इथे मी हे साजूक तूप घेतलेलं आहे. तूप घेताना ते वितळलेलं मोजून घेतलेलं आहे. तूप आता कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता थोडी थोडी करून आपल्याला हरभरा डाळ घालायची आहे. तर एका वेळेस मावेल एवढीच मी यामध्ये डाळ घालून घेते. डाळ जास्त आहे त्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये मी ही डाळ तुपामध्ये तळून घेणार आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही हरभरा डाळ तुपामध्ये तळून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर अजिबात तळायची नाही. हाय फ्लेमवर जर ही डाळ तुम्ही तुपामध्ये परतवून घेतलं तर ती वरून पटकन लाल होईल पण आतमध्ये ती कच्चीच राहील. त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मस्त आतपर्यंत अगदी व्यवस्थित अशी ती तळल्या जाते. तर बेसन पिठाचे जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा बेसन पीठ भाजण्यासाठी भरपूर वेळ जातो आणि तुपाचा सुद्धा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस लाडू जास्त तुपकट होतात किंवा ते रेलतात, पाहिजे तसे गोल गरगरीत बनत नाही. पण आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट हे बेसनाचे लाडू तयार करणार आहोत. अगदी तुम्ही 1 किलोचे जरी हे लाडू तयार केले तरी ते अगदी झटपट बनवून तयार होतील. अजिबात त्याला वेळ लागत नाही. तर अगदी कमी गॅसवर आपण तुपामध्ये ही हरभरा डाळ तळून घेतलेली आहे. कलर पाहू शकता. यापेक्षाही जास्त डार्क रंगावर हिला तळायचं नाही आहे. आता आपण ही काढून घेणार आहोत. त्यासाठी अशा पद्धतीचे एक बाउल घेतलेला आहे. त्यावर मी एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आता आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे. म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तूप असेल ते खाली बाउलमध्ये निघून जाईल. तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये आता आपण ही डाळ काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेली सर्व डाळ इथे मी तळून घेते. तर सर्व डाळ इथे माझी तळून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं तूप आहे ते खाली निथळून गेलेलं आहे अशा पद्धतीने. तर आता आपल्याला ही डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. डाळ तळण्यासाठी आपल्याला अजिबात जास्त तूप वगैरे लागत नाही, कारण डाळ जी आहे ती तूप शोषून घेत नाही, तूप रिलीज करते. तर हे पहा, डाळ आता इथे पूर्णपणे आपली थंड झालेली आहे. आता आपण हिचं लगेच बेसन पीठ तयार करणार आहोत. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे आणि मिक्सरमधून आपल्याला एकदम बारीक अशी याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे पहा, जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यामुळे घरातलं जे छोटं मिक्सरचं भांडं असतं त्यामध्येच आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे, म्हणजे एकदम बारीक असं याचं पीठ तयार होतं. तर हे सर्व पीठ आता आपण एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि जर तुमचं पीठ असं एकदम बारीक तयार होत नसेल तर तुम्ही चाळणीने सुद्धा हे पीठ चाळून घेऊ शकता. वरती जे काही एक्स्ट्राचं थोडंसं जाडसर उरेल ते पुन्हा मिक्सरमधून बारीक फिरवून घेतलं तरी देखील चालेल. तर इथे मी एकदम बारीक पावडर स्वरूपात हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर उरलेली सर्व डाळ मी अशाच पद्धतीने इथे मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. तर इथे आपण अगदी झटपट इन्स्टंट घरच्या घरीच मस्त बेसन पीठ तयार केलेलं आहे. खमंग खुसखुशीत असं बेसन पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. तर सर्व पीठ आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडे दाणेदार टेक्स्चरचे जर हे लाडू हवे असतील तर थोडंसं रवा तुम्ही हे मिक्सरमधून पीठ फिरवून घेऊ शकता. आता आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. तर इथे मी 200 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे. तर इथे मी 200 ग्रॅम वापरलेली आहे. अर्धा किलो चणा डाळीसाठी इथे बरोबर आपल्याला 250 ग्रॅम पिठी साखर वापरायची आहे. पण इथे मला थोडे कमी गोड हवे होते म्हणून मी 200 ग्रॅम वापरलेली आहे. त्यानंतर लाडूला छान फ्लेवर आणि टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे.
आता आपल्याला ही वेलची पावडर आणि घातलेली पिठी साखर ह्या पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। तुम्हाला जर थोडे गोड लाडू हवे असतील तर तुम्ही इथे 250 ग्रॅम पिठी साखर वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मनुके किंवा काजू बदामाचे कापसुद्धा वापरू शकता, पण मी असेच साधे आणि प्लेन हे लाडू तयार करणार आहे। तर सर्व पिठी साखर पिठामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण जी डाळ तळून घेतलेली होती त्यातलं एवढं तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि जी आपण डाळ निथळायला ठेवली होती त्या खालच्या बाउलमध्ये सुद्धा एवढं तूप आपलं निघालेलं आहे। तर हे दोन्ही तूप मी आता ह्या कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर हरभरा डाळ तळण्यासाठी तूप आपल्याला अजिबात जास्त लागत नाही, कारण जी डाळ आहे ती तूप ॲब्झॉर्ब करत नाही, त्यामुळे कमी तुपात हे लाडू बनवून तयार होतात। तर तूप इथे मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला ह्या पिठामध्ये हे तूप घालायचं आहे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू तयार करताना आपल्याला अगदी व्यवस्थित असं तुपाचा अंदाज घेता येतो आणि मस्त हे लाडू बनवून तयार होतात। तर आता यामध्ये मी थोडं थोडं करून हे तूप घातलेलं आहे, थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे। आता सुरुवातीला थोडंसं तूप घालून हे एकदा चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। जसं लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये तूप घालणार आहोत। तर उरलेलं सर्व तूप मी यामध्ये काढून घेतलेलं आहे, ते देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला इथे आपण अर्धा कप तूप घेतलेलं होतं डाळ तळण्यासाठी। पूर्ण डाळ तळून झाल्यानंतर सुद्धा भरपूर तूप उरलेलं होतं, ते सर्व तूप इथे मी गरम करून ह्या पिठामध्ये घातलेलं आहे। म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला फक्त अर्धाच कप इथे तूप लागलेलं आहे। जसं लागेल तसं आपण पुन्हा थोडंसं इथे तूप गरम करून यामध्ये वापरू शकतो। तर हे पहा सर्व तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। हातावर थोडंसं पिठाचा गोळा घेऊन बघितलं, थोडं मला हे पीठ कोरडं वाटतंय, तर पुन्हा मी इथे साधारण 4 ते 5 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालायचं आहे। आता हे घातलेलं तूप आपल्याला पुन्हा एकदा पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत पहिलं आपलं अर्धा कप तूप आणि नंतरचे 4 ते 5 चमचे टोटल एवढं तूप आपल्याला इथे हे एवढे लाडू तयार करण्यासाठी लागलेलं आहे। एकाच वेळेस जास्त तूप आपल्याला इथे वापरायचं नाही आहे, थोडं थोडं करून तूप वापरायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। तर तूप घातल्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे पहा लाडू बनवण्यासाठीचं जे पीठ आहे आपलं ते अगदी परफेक्ट असं इथे बनवून तयार झालेलं आहे। अगदी पटकन याचा गोळा तयार होतोय। आता वरून एक्स्ट्रा तूप वगैरे घालण्याची आपल्याला गरज नाही आहे। तर आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत। त्यासाठी हातावर आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे, पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत। तर हे पहा मस्त दाबून दाबून छान गोल गरगरीत असा इथे आपला लाडू बनवून तयार झालेला आहे। आता लाडूला एक मस्त चकाकी येण्यासाठी अशा पद्धतीने हातावर थोडंसं घोळवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी बेसन पिठाचे जे लाडू तयार होतात सेम त्याच पद्धतीने मस्त गोल गरगरीत आणि मस्त चकाकी असलेले हे लाडू तयार होतात। अशाच पद्धतीने अजून एक लाडू इथे मी तयार करून दाखवते तुम्हाला। आणि चवीला जर म्हणाल तर अगदी बेसन पिठांच्या लाडूंची जी चव असते सेम त्याच चवीचे हे लाडू बनवून तयार होतात, पण बनवण्याची पद्धत अतिशय वेगळी आहे आणि साधी सोपी आहे। अगदी 1 किलोच्या प्रमाणात जरी तुम्ही हे लाडू बनवले तरी अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतील। तर हे पहा दुसरासुद्धा लाडू मस्त गोल गरगरीत इथे आपला बनवून तयार झालेला आहे। तर इथे आपण अजिबात बेसन पीठ न भाजता अर्धा किलोच्या डाळीपासून मस्त झटपट असे हे बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत। मस्त गोल गरगरीत अगदी दाणेदार टेक्स्चरचे हे लाडू बनवून तयार होतात। एक मी तुम्हाला तोडून दाखवते, अजिबात टाळ्याला चिटकत नाही। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे बेसनाचे लाडू घरी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला आजची ही वेगळी रेसिपी? आय होप आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।